शहरामध्ये नवीन गृहप्रकल्प झाले आणि त्या गृहप्रकल्पांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सदस्याला, प्रत्येक सभासदाला उपभोक्ता कर या नावानं एक शुल्क आकारण्यात आलं आणि त्याच्या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही मागणी केली होती की हा उपभोक्ता कर जो महापालिका स्वीकारते त्याच्या संदर्भात नोटीस देते ते थांबवावं आणि त्याला स्थगिती मिळावी अशा संदर्भामध्ये आम्ही मागणी केली होती। तर आज सांगायला फार आनंद वाटतो की आज सरकारनं या उपभोक्ता कर शुल्क माफ करण्यासंदर्भातली स्थगिती आज राज्य शासनाकडनं त्या संदर्भातले आदेश आज महानगरपालिकेला देण्याचे कळवलेलं आहे। त्या संदर्भातला आदेश आज त्यांनी म्हणजे जाहीर केलाय। मला खरंच पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणाऱ्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या गृहप्रकल्पामध्ये राहणाऱ्या लोकांवर जो उपभोक्ता कर विनाकारण लागला होता तो आज स्थगिती मिळाली, त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद होतो। मी शासनाचा मनापासून धन्यवाद देतो। साधारणतः यामुळे किती जणांना लाभ मिळेल? याच्यामुळे साधारण जवळजवळ 150 कोटी रुपयाचा जो आर्थिक बोजा या गृहप्रकल्पामध्ये राहणाऱ्या लोकांना पडणार होता तो 150 कोटीचा जवळजवळ उपभोक्ता कर कॅन्सल झाल्यामुळे, स्थगिती मिळाल्यामुळे हा जो लादलेला कर आहे तो थांबणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।